नाद है शस्त्र उठा कर आह्वान रण क्षेत्र तेरा चहूं और व्यूह में तू है घिरा बना लाल धारा तू शौर्य दिखा यहाँ दुष्ट गिद्ध सा ताड़ रहा है कील हृदय में गाड़ रहा घने अंधकार में गुम है छटा बलि वेदी सजी गतिरोध हटा छल पर वर्चस्व ने स्वांग भरा दुष्कर्म अधर्म का है पहरा हर शत्रु अनंतर मुंड गिरा ध्वज अपनी विजय का तू लहरा चले अग्निशिखा सा दशहरा उन्माद क्रोध का दशहरा यही पर्व न्याय का दशहरा है लक्ष्य विजय का। पत्रकारांवरती सुद्धा हे निर्बंध लागणार आहेत। त्यामध्ये आजची जाचकाठी त्यामध्ये त्या कायद्यामध्ये दिलेली आहेत। जो परिवर्तनवादी विचाराचा कार्यकर्ता असेल तो रस्त्यावर जेव्हा उतरेल तेव्हा त्याचा आवाज बंद करण्याचं काम, विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचं काम हा कायदा करणार आहे। या कायद्यामधल्या तरतुदी अत्यंत जाचक असून न्यायालयाचे अधिकारही कमी करण्यात आलेले आहेत। एमएसपीएस हटाओ, लोकशाही बचाओ, एमएसपीएस हटाओ, लोकशाही बचाओ, और भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, जय 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 भीम, जय भीम जय भीम। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको, आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत। विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हे बिल पास केलं जाणार आहे। त्यासाठी काही हरकती मागविलेल्या आहेत आणि त्या बिलाला विरोध करण्यासाठी वकिलांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे। आपण माझ्यासोबत आता ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्याचबरोबर तौशिफ खान आहेत, त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। कांबळे साहेब, काय सांगाल तुम्ही की तुम्ही ह्या विधेयकाला काय विरोध करताय, काय नेमकं? मुळात हे जे विधेयक आहे हे विधेयक जुलै 2024 मध्ये त्याचा ड्राफ्ट विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये पास करण्यासाठी ठेवला गेलेला आहे आणि ते विधेयक भाजप सरकार, युती सरकार हे विरोधी पक्ष आणि जनता यांना अंधारात ठेवून वेगवेगळे जातीय दंगे उपस्थित करून, विषय उपस्थित करून तो पास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। हा जो महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा अधिनियम 2024 हा जो ऍक्ट आहे यावरती 30 मार्च 2025 पर्यंत हरकती मागवलेल्या आहेत। या हरकती नोंदवण्यासाठी हा कायदा पारित होऊ नये यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री मुळात या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हा जो ऍक्ट आहे, हा एमएसपीएस ऍक्ट आहे, हा पास करण्याचीच आवश्यकता नव्हती। कारण या ऍक्ट मध्ये त्यांचा जो मसुदा आहे त्या मसुद्यामध्ये ते असं म्हणतात की बाबा आम्हाला शहरी नक्षलवाद संपवायचा आहे। शहरी नक्षलवाद कंट्रोल करण्यासाठी, आतंकवाद कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी यूएपी ऍक्ट आहे, या ठिकाणी बॉम्बे पोलीस ऍक्ट आहे, नवीन जो ऍक्ट आलेला आहे भारतीय न्याय संहिता ऍक्ट आहे, सीआरपीसी आहे, इव्हिडन्स आहे, एवढे सारे ऍक्ट आहेत आणि या माध्यमातून शहरी नक्षलवाद असेल, ग्रामीण भागातला नक्षलवाद असेल हा कंट्रोलमध्ये आहे। परंतु हा जो ऍक्ट आणलेला आहे या ऍक्टच्या माध्यमातून त्यांचा जो छुपा अजेंडा आहे लोकशाही संपवण्याचा तो या ठिकाणी दिसत आहे। कारण की या ऍक्ट मध्ये भारतीय संविधानाच्या कलम 14, भारतीय संविधानाचा कलम 19 असेल, राईट टू लाईफ अँड फ्रीडम ऑफ स्पीच, आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, हे आर्टिकल 14 असेल, आर्टिकल 19 असेल आणि आर्टिकल 21 असेल, याचं व्हायलेशन करणार हा ऍक्ट आहे। जो परिवर्तनवादी विचाराचा कार्यकर्ता असेल तो रस्त्यावर जेव्हा उतरेल तेव्हा त्याचा आवाज बंद करण्याचं काम या ठिकाणी हा कायदा करणार आहे। विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचं काम हा कायदा करणार आहे। या कायद्यामधल्या तरतुदी अत्यंत जाचक असून या ठिकाणी न्यायालयाचे अधिकारही कमी करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी जेव्हा शासनाने या कायद्याच्या माध्यमातून एखादा व्यक्ती, एखाद्या संघटना ही सामाजिक काम करत असेल
शासनाच्या धोरणावर टीका करत असेल तर शासनाच्या खुनशी वृत्तीतून या कार्यकर्त्यावरती, त्या संघटनेवरती त्यांनी नियुक्त केलेली जी समिती आहे ती ठरवेल की बाबा हे नक्षलवादी कृत्य आहे, हे भारतीय संविधानाच्या, भारतीय देशाच्या विरोधात कृत्य आहे, ही समिती ठरवणार. समितीच्या ठरावाच्या माध्यमातून या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाणार. त्या ठिकाणी ते नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. हा अत्यंत अन्यायकारक कायदा असून संबंध लोकशाही व्यवस्थेला संपवण्याच्या दिशेने हा शासनाचा छुपा अजेंडा आहे. त्यामुळे त्यातल्या सर्व तरतुदी या अनकॉन्स्टिट्युशनल असून खऱ्या अर्थाने लोकशाही संपून हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठीच हा कायदा आणला गेलेला आहे. त्यामुळे हा कायदा हा रद्द झाला पाहिजे. मी महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवादी विरोधी पक्ष नेत्यातील सर्व कार्यकर्ते, नेते, संविधान समर्थक कार्यकर्ते, नेते, सर्व आदिवासी समूह असेल, सर्व अल्पसंख्याक समूह असेल, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की 31 मार्च पर्यंत या कायद्याच्या विरोधात तुम्हाला ऑनलाईन तसेच लेखी जेवढ्या हरकती नोंदवता येतील तेवढ्या हरकती नोंदवा. कारण की या कायद्याच्या माध्यमातून हा लोकशाही संपवून हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करणारा हा कायदा आहे. त्यामुळे हा कायदा तुमच्या आणि माझ्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, संविधान जिवंत ठेवण्यासाठी हा कायदा रद्द झाला पाहिजे. मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो की आपण हा कायदा रद्द करावा, अन्यथा महाराष्ट्रातील संबंध संविधान समर्थक जनता ही रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला कायदा रद्द करण्यासाठी भाग पाडेल. संविधानामध्ये प्रत्येकाला सरकारच्या जे काही पॉलिसीज असते त्याला विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि अधिकार ज्यावेळेस येतात तर सरकारवर ही त्यांची ड्युटी आहे, त्यांच्यावर हे जबाबदारी आहे. परंतु यामध्ये जर आपण पाहिलं की रस्त्यावर कोण उतरतात, गोरगरीब लोक उतरतात. तर गोरगरीब समाज आज कोण आहे? SC, ST, OBC मायनॉरिटी गोरगरीब समाज आहे. आता जर अलीकडे मध्ये पाहिलं तर आपण मराठा समाज सुद्धा त्यांच्या समितीमध्ये आलाय की हा सुद्धा गोरगरीब समाज आहे म्हणून ते सुद्धा आरक्षणाला डिमांड करतात. अशा वेळेमध्ये जर हे लोक जर रस्त्यावर उतरत असतील तर त्यांचा आवाज दाबण्याचं काम हा कायदा करत आहे. म्हणजे उद्या जर समजा कायदा लागू झाला तर आज तुम्ही जे बोलताय ते उद्या बोलू शकणार नाही असं आहे ना? मीच काय, पत्रकारांवरती सुद्धा हे निर्बंध लागणार आहेत. त्यामध्ये आजची जाचकाठी त्यामध्ये त्या कायद्यामध्ये दिलेली आहेत की कुठलाही माणूस विरोध करू शकणार नाही. आणि विरोध आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर यांचे ते 3% वाले विरोध करत नाहीत. हे जे मनुस्मृतीला मानणारे लोक विरोध करत नाहीत, रस्त्यावर गोरगरीबच उतरतात. कारण आमच्या SC, ST, OBC मायनॉरिटींवरच अन्याय होत आहे म्हणून हे यांचा मनसुबा आहे की हा गोरगरिबांचा आवाज दाबण्याचा या कायद्यामार्फत त्यांचे प्रयत्न आहेत. या कायद्याच्या विरोधामध्ये 3% रस्त्यावर उतरणार नाही, परंतु जे बाकीचा जो बहुजन वर्ग आहे तो सुद्धा रस्त्यावर उतरताना त्याला जागरूक म्हणून तर आज या कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली हे जे आम्ही प्रयत्न त्यासाठीच करत आहे की जनजागृती झाली पाहिजे. कारण तुमच्यासारखे आमच्यासारखे मीडियावाले सुद्धा लोक कमी आहेत की सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांना हेच करायचं आहे की हे लोकांपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये त्यांना. आणि त्यांना न कळता लोकांना जनजागृती न होऊ देता त्यांना हे कायदा पास करायचा. कायद्याचं नावच आहे की जनसुरक्षा आणि तुम्ही त्या जनसुरक्षेला विरोध करताय. नाही, जनसुरक्षा फक्त नावासाठी तेच म्हणतो ना. जसं शेतकऱ्यांचं नाव घेऊन त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या हितासाठी हे कायदा पारित करीत आहोत, पण त्या मागचा हिडन एजेंडा शेतकऱ्यांसाठी नव्हता, तो अडाणी अंबानीसाठी होता. तर हे जनसुरक्षा ते म्हणतात पण हे जनसामान्यांसाठी नाहीये, हे त्यांच्या लोकांसाठी आहे. म्हणून हे कायदा संविधान विरोधी आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहोत. हा तुमचा जनसुरक्षा कायदा या इथल्या प्रस्थापित आमच्या बहुजनांच्या मुंड छाटण्यासाठी असेल फडणवीस सरकार, तर तुम्ही याद राखा आम्ही बाबासाहेबांच्या औलाद आहोत. संविधानिक नियमानं आम्ही तिथे उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा बहुजन समाजाचा आम्ही अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीस. आता तुम्ही सरकार आल्यानंतर बघितल्यात किती दंगली चालू आहे, किती अन्य अत्याचार चालू आहे, फार चुकीच्या गोष्टी करतात. आणि माझं जर म्हणणं आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे. नाही रद्द झाला आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, पण या कायदा लागूच होणार नाही एवढा आम्ही प्रयत्न करू.
आणि घरोघरी प्रत्येकच्या घरोघरी जाऊन सांगू हा विषय काय आहे, कायदा म्हणजे काय आहे. एकदम भयानक असा स्वरूपाचा कायदा मीडियाला देखील गळा घोटण्याचं काम केलेलं आहे. तरी अशा कायद्याअंतर्गत त्यांनी जे आक्षेप मागवलेत त्या आक्षेपाला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण सर्वजण बहुजन समाजाच्या वतीनं नव्हे सर्व प्रस्थापितांना देखील आज हक्काचं आहे. कारण या छुप्या कायद्याअंतर्गत त्यांनी जे आपल्यावर आरोप ठेवलेला आहे तो आरोप हा जनसुरक्षा कायद्याअंतर्गत येतच नाहीये. तर त्या कायद्याच्या प्रित्यर्थ आपल्याला रस्त्यावर उतरणं हे फार गरजेचं आहे. आणि यासाठी आम्ही जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करू आणि आपल्या सर्वांनाही आव्हान करतो की आपण या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपल्या सर्वांशी आणि सरकारच्या विरोधात भूमिका आहे ही दाखवून देण्याचं काम आपण करावं.